भैरव बटालियन मराठा लाईट इन्फंट्रीचे प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रणजित सिंह सिनसिनवार यांच्यातर्फे मी सुभेदार बाबा कातोरे दगडूशेठ गणपती हलवाईवाले यांच्याकडून आम्हाला ही जवळजवळ 1.5 फुटाची मूर्ती भेटल्यानं आम्ही 16 भैरव बटालियनचे ऑफिसर्स, JCOs आणि ऑर्स यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद आम्ही देऊ म्हणजे त्यांचा आभार व्यक्त करू शकत नाही। ह्या शब्दांमध्ये असे शब्द आमच्याकडे नाही येत की आम्ही त्यांचे बिलकुल एवढे ऋणी आहोत। कारण स्थापना ही मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव येथे आमचे हे 16 भैरव बटालियन एक नवीन बटालियन ओपन झालेलं आहे। तर त्याचे 28 एप्रिल 2026 रोजी स्थापना मंदिरात आणि मूर्तीची स्थापना आम्ही तेथे पूजेचं वगैरे आयोजन केलेलं आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने भारतीय लष्करातील मराठा लाईट इन्फंट्रीला आपण कायमच गणपती बाप्पाची मूर्ती देऊन हे आपलं कायम सहकार्य राहिलेलं आहे। बाप्पांचा आशीर्वाद या सर्व बटालियन सोबत राहावा ही भूमिका ट्रस्टची त्यामागची आहे। आज भारतीय लष्कराने नव्याने स्थापन केलेली भैरव बटालियन ही 16 भैरव बटालियन ही मराठा लाईफ इन्फंट्रीचा एक भाग आहे आणि ही नवीन बटालियन यांनी आम्हाला विनंती केली की या बटालियनला गणपती बाप्पाची मूर्ती मिळावी, त्याची आम्ही युनिटसोबत कायम प्रतिष्ठापना करू आणि आमच्यासोबत कायम ती राहील, बाप्पांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील। त्या दृष्टिकोनातनं आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये विधिवत पूजा करून ही एक पितळेची पंचधातूची 1.5 फुटाची मूर्ती ही आपण या बटालियनला अतिशय सन्मानपूर्वक ही सुपूर्द केलेली आहे। आणि गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की ह्या बटालियनच्या सर्व जवान आणि ऑफिसर्सला हे बळ द्या, त्यांना त्यांच्याकडनं पराक्रम देशहितासाठी कायम त्यांच्याकडनं घडू दे, अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही केलेली आहे। कारण आत्ता बेळगाववरनं त्यांचं ट्रेनिंग झालं आहे आणि साधारण अरुणाचलला त्यांचं पोस्टिंग आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। आपल्या सगळ्यात सेन्सिटिव्ह भागामध्ये ही बटालियन नेहमी कार्यरत असणारे विशेष प्रशिक्षित असे कमांडो या बटालियनमध्ये असल्यामुळे त्यांना बाप्पांचा उदंड आशीर्वाद लाभो आणि असंच आपल्या सर्व भारतीयांचं प्रेम या बटालियनला लाभो अशी सदिच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो। धन्यवाद। जय गणेश, जय हिंद।